सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर जवळच्या मगरवाडी इथल्या सूरज जाधव या अगदी तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि ही आत्महत्या ऑनलाईन होती. म्हणजे ऑनलाईन आत्महत्याचा हा पहिला धक्का भारताने बघितला. 19 मार्च 1986ला अमरावती जिल्ह्यातल्या साहेबराव करपे ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि शेतकऱ्याची म्हणून नोंदल्या गेलेली ती पहिली आत्महत्या आहे. तेव्हापासून मार्च महिन्यातला हा दिवस त्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी सहानुभूती म्हणून, सहवेदना प्रकट करण्यासाठी म्हणून अन्नदात्यासाठी अन्नत्याग असा त्या दिवशी केला जातो. ही आत्महत्या म्हणजे केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे राज्य सरकारवरती म्हणजे महाविकास आघाडीवरती टीका होणार आणि ते राज्य सरकार असल्यामुळे आणि त्या राज्यात आत्महत्या झाल्या असल्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण आम्ही थोडासा वेगळा मुद्दा मांडतो आहोत की मुळात शेतीचं धोरणच हे हे सगळं सरकारचं धोरणच हे शेतीविरोधी राहिलेलं आहे. हे सातत्यानं शेतकरी संघटना 1980 पासून मांडत आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण. या सरकारमध्ये राज्याबरोबर केंद्र सरकार पण येतं. मुळात शेतीचा विषय हा पूर्णतः राज्याच्या अखत्यारीतला नाही. म्हणजे तसं जरी तो सूचीमध्ये राज्याची यादी टाकलेला असला तरी शेतीचा जो व्यापार आहे, विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, तो सगळा केंद्राच्या अखत्यारीत येतो. आयात निर्यात जी धोरणं आहेत, शेतीची जी बाजारपेठ आहे ती देशभर खुली असावी यासाठी वारंवार आंदोलन केलं गेलं. आताही कृषी कायद्यांमध्ये हा भाग अंतर्भूत होता की 1 नेशन 1 मार्केट, पण दुर्दैवाने त्याला ज्या पद्धतीने विरोध झाला आणि नंतर ते कृषी कायदे मागे घेण्यात आले. म्हणजे अंधाऱ्या गुहेत अडकलेल्या या शेतकऱ्याच्या त्या गुहेच्या तोंडावरचा दगड निघण्याची शक्यता होती कृषी कायद्यानं, तो परत ढकलला गेला. सूरजच्या आत्महत्येला ही पण एक गोष्ट जबाबदार आहे की जे काही शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची पहाट होण्याची शक्यता होती ती परत आशा मावळली. शेतकऱ्याच्या विरोधी धोरणं म्हणजे कशी आहेत, आत्ताची मी तुम्हाला ताजी उदाहरणं सांगतो, जुनी जाऊ द्या, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येऊ शकेल की फक्त राज्य सरकारचा निषेध करून चालणार नाही. केंद्र सरकार, बाकीची राज्य सरकार आणि व्यापारविषयक धोरणं याला कशी जबाबदार आहेत. अगदी आत्ता सोयाबीनचे भाव 6,500च्या पुढे गेलेले असताना आणि हमी भाव फक्त 3950 आहे. आम्ही वारंवार याच्यावरती व्हिडिओ केले, हा मुद्दा समोर आणला की MSP हा शेतकऱ्याच्या माथ्यावरती मारलेला खिळा आहे. MSPचा कुठलाच फायदा शेतकऱ्याला होत नाही. तो हमी भाव अतिशय कमी होता, बाजारपेठेतले भाव चढलेले होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची चांगली मागणी होती. असं असताना सोयाबीनची पेंड आयात करण्याचा एक घातक निर्णय घेऊन ह्या भावाच्या जे काही बऱ्यापैकी त्याला भाव मिळण्याची शक्यता होती त्याला नख लावण्यात आलं. फक्त प्रत्यक्ष सोयाबीनच्या आयातीपेक्षा सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळे काही काळ फक्त हे भाव स्थिरावले, इतका तोटा झाला, पण फार काही ते कमी होऊ शकले नाही. म्हणजे ही जी ढवळाढवळ केली जाते शेतमालाच्या भावामध्ये, म्हणून ते म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण का आहे. किंवा दुसरं उदाहरण आता कापसाच्या बाबतीतलं आहे. कापसाचे भाव 10,000च्या पुढे चढले आणि शक्यता अशी होती की ते थोडेसे अजून चढतील किंवा निदान त्यावर स्थिर तरी राहतील. पण लगेच टेक्स्टाईल जी सगळा उद्योग आहे, वस्त्रोद्योग आहे, त्यांनी आपली ती जी स्ट्रॉंग अशी त्यांची जी सगळी बळकट अशी ती लॉबी आहे त्यांनी सगळं मंत्रालयावरती दबाव टाकून हे कापसाच्या निर्यात बंदीचं धोरण जेणेकरून जाहीर करा, जेणेकरून ते भाव उतरतील. आम्हाला कच्चा माल स्वस्तात पाहिजे आहे. तुम्ही हमी भाव म्हणतात, त्या हमी भावाप्रमाणे आम्ही कापूस खरेदी करायला तयार आहेत. आम्ही जास्तीच्या भावानं कापूस खरेदी करणार नाही. सोयाबीन पण असंच, जो हमी भाव कमी होता आम्ही कमी हमी भावानं म्हणजे जो काही हमी भाव आहे त्यांना खरेदी करायला तयार आहेत, पण बाजारातल्या भावांना नाही. म्हणजे ह्यांचा दुष्टावा असा आहे की जेव्हा बाजारामध्ये भाव चढलेले असतात तेव्हा ह्यांना मात्र हमी भाव आठवतो आणि जेव्हा बाजारातला भाव कमी असतो आणि हमी भाव जास्त असतो तेव्हा ते म्हणतात की बाजाराप्रमाणे आम्ही खरेदी करू. हा जो दुटप्पीपणा व्यापारी दाखवतात किंवा बाजारपेठ दाखवती, तो जर टाळायचा असेल तर MSPचा हा खिळा डोक्यावरचा काढला पाहिजे, ही मागणी होती. पण दुर्दैवाने कृषी आंदोलनामध्ये ते सगळं वाहून गेलं आणि परत एकदा शेतकऱ्याच्या नशिबी कारत राहिली. दुसरा जो एक मुद्दा आहे की या शेतकऱ्यावरती कर्ज साठलेलं होतं आणि वारंवार अशा वेळी काय म्हणलेलं जातं, कर्ज माफी द्या. हा शब्द आत्ताचे मुख्यमंत्री सुद्धा 2019च्या निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा हे फिरत होते तेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला आम्ही कर्ज माफी देऊ असा शब्द यांनी वापरले. शेतकरी संघटना, शेतकरी चळवळ वारंवार असं म्हटलेलं आहे की माफी द्यायला शेतकऱ्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक शब्द कर्जमुक्ती असा शब्द वापरला, कर्जमाफी वापरलेला नाही.
आणि त्याला उदाहरण देत असताना सुद्धा यापूर्वी पण सांगितलं होतं, यावेळेस परत सांगतो की सगळ्या महिला आंदोलनाने नवविवाहितेची आत्महत्या हा शब्द बदलून हुंडाबळी असा नवीन शब्द रुजवला. कारण की बळी म्हणल्याच्या नंतर कोणीतरी तो घेतलेला असतो, म्हणून जो घेणारा तो गुन्हेगार ठरतो. आत्महत्या म्हटली तर तो ज्यांनी केली तो स्वतःच गुन्हेगार असतो स्वतःच्या हत्येसाठी, पण हुंडाबळी म्हटलं की ते घेणारीच जी सगळी आजूबाजूची व्यवस्था आहे ती गुन्हेगार ठरते आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याप्रमाणे ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून हे कर्जबळी आहेत, किंवा आम्ही थोडंसं अजून व्यापकपणे धोरणबळी आहे. सरकारच्या शेतीविरोधी धोरणाचे हे बळी आहेत. त्यामुळे यांना आत्महत्या न म्हणता धोरणबळी म्हटलं पाहिजे. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की जी धोरणं ह्याला जबाबदार आहेत, ते धोरणं बनवणारे जे राज्यकर्ते जबाबदार आहेत, त्या सगळ्यांना ह्याचा जाब विचारला जाईल. बाकीच्या सगळ्या उत्पादनाच्या बाबतीत वन नेशन वन मार्केट, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन रेल्वे, वन नेशन वन पॉवर ग्रीड इलेक्ट्रिसिटीसाठी, अशा असंख्य गोष्टी करत असताना शेतीच्या बाजारपेठेच्या बाबतीत मात्र वन नेशन वन मार्केट कशामुळे नाही? बाकीच्या सगळ्यांसाठी व्यापार खुला असताना, बाजारपेठ खुली असताना शेतीच्या बाबतीमध्ये मात्र असं का घडतं की ती बाजारपेठ खुली राहत नाही? त्याच्यामुळे एका प्रदेशातला शेतमाल दुसऱ्या प्रदेशामध्ये साधं जायचं म्हटलं तरी राज्यांमध्ये सुद्धा तुम्ही भेद तयार केलेले आहेत. म्हणून ह्या शेतकऱ्याला आपल्याच देशामध्ये चांगलं, परदेशात तर सोडा, जी मी 2 उदाहरणं सांगितली सोयाबीनची आणि कापसाची, ती तर परदेशाची संबंधित होती. भारतातल्या अंतर्गत सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे धोरणं राबवलेले आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य ती किंमत मिळत नाही. आणि परत हेच ते जे जुनं धोरण होतं की स्वातंत्र्यपूर्व काळातलं इंग्रजांचं, की या ठिकाणचा कच्चा माल अतिशय स्वस्त, जवळपास फुकटामध्ये पदरात पाडून घ्यायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया केल्याच्या नंतरचा तो जो तयार झालेला जो काही ते प्रॉडक्ट असेल तो मात्र महागाने विकायचा. त्याच पद्धतीने आता सुद्धा इंग्रज निघून गेले तरी हे सगळे आताचे व्यापारी सुद्धा हाच शेतमाल खरेदी करून त्या शेतमालावरती प्रक्रिया करून त्याच्यानंतरचं जे प्रॉडक्ट तयार होतं त्याच्या बाबतीत मात्र ते जास्त भावाने विकलं जातं, त्याचा कुठलाही फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नाही. सूरजच्या आत्महत्येमुळे हा मुद्दा परत एकदा ठळकपणे समोर येतो आहे की प्रत्यक्ष हे जे शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करायचं जे सरकारी धोरण आहे की ज्याच्यासाठी व्यापारी त्यांच्यावरती कायम दबाव टाकतात, ते जोपर्यंत बदलल्या जात नाही तोपर्यंत बाकीची चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यावरती जे कर्ज साठलेलं आहे ते ह्या धोरणाचा बळी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विरोधामधली जी केस के रंगनाथन म्हणून जो शेतकरी आहे, के रंगराव, कर्नाटकातला, त्यानं जे जिंकली होती त्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि RBIने तसे डायरेक्शन पण बँकांना दिले होते पण त्यांनी पाळले नाहीत. तुम्ही जेव्हा एखाद्याकडून कर्ज घेता तेव्हा त्या समोरच्याला त्याचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. त्याला ज्या व्यवसायासाठी कर्ज दिलेलं आहे तो व्यवसाय जर तुम्ही करू दिला नाही, त्याच्यामध्ये जर अडथळे आणले तर ती नैतिक जबाबदारी तुमच्यावरती येते. आणि दुसरं म्हणजे या कर्जाला चक्रवाढ व्याजाने व्याज लावता येत नाही. शेतीचे जे हंगाम मानले गेलेले आहेत, मुख्य खरीप आणि रब्बी, पण नंतरचाही काही ठिकाणी वाढीव जो हंगाम आहे म्हणजे साधारणतः 4 महिन्याच्या नंतरच फक्त व्याज घ्यावं, दर महिन्याला व्याज घेता येत नाही. हे RBIचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्क्युलर आहेत, तेही बँकांकडून पाळल्या जात नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्याची जाणीवपूर्वक लूट केल्या जाते. त्याच्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागते आणि ही आत्महत्या नसून धोरण बळी आहेत. हे जर एकदा लक्षात घेतलं तर तुम्हाला ह्या मागचं जे सगळं दुष्टचक्र आहे ते लक्षात येऊ शकेल. हे सरकार, आधीचं सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार असा कुठलाही भेद नाही. वारंवार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचंच धोरण असं राहिलेलं आहे की शेतकरी त्याच्यामुळे आत्महत्या करतो आहे. अजून जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की आधुनिक तंत्रज्ञान जे इतर लोकांना उपलब्ध होतं, इतर क्षेत्रामध्ये उपलब्ध होतं, ते शेतीला उपलब्ध होत नाही. BT कॉटनसाठी अक्षरशः शेतकऱ्यांना जसं काही ते चोरी करायला असे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावल्याच्या नंतर त्या पराठ्या उपसल्या गेल्या, पंचनामे झाले, त्यांना तुरुंगात जावं लागलं का तर तुम्ही BT कॉटन पेरलेलं आहे म्हणून. म्हणून याच्यामधला जो पुढचा मुद्दा आहे जसं खुली बाजारपेठ पाहिजे, वन नेशन वन मार्केट असं म्हणत असताना, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला कर्ज माफी म्हणून त्याची बदनामी करू नका, तुम्ही कर्जमुक्ती म्हणा, कारण की तुमचंच पाप आहे, तुम्ही त्याच्यापासून मुक्त व्हा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला असलं पाहिजे. ज्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यासाठी सहवेदना म्हणून या ओळी. शेतकऱ्याचीही आत्महत्या पहा, ऑनलाईन हा सोहळाच.
शेती विरोधाचे धोरण महान जगणे गहाण कुणब्याचे. केंद्रात राज्यात बसू दे रे कुणी तीच रडगाणी नशिबात. सूरजने केला अंधारा प्रयोग आघाडीने योग आणला हा. बेस्ट मुख्यमंत्री जाणते ते राजे बँड बाजा वाजे कुणब्याचा. युक्रेन युद्धाची काळजी साऱ्यांना कुणबी ठणाणा करू देगा. जगणे मरणे जराना दखल शेती दलदल कांत म्हणे. शेती दलदल कांत म्हणे. सगळे जे वारंवार म्हणतात की शेतकऱ्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, की महात्मा गांधीचं आम्ही उदाहरण नेहमी देतो. गरिबांसाठी काय करायला पाहिजे, तर गरिबांच्या छातीवर तुम्ही आधी बसलेले आहात ते उठा, तो स्वतः उठेल आणि त्याच्यासाठी काय करायचं ते करेल. त्याच पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यासाठी काहीच करू नका. शेतीच्या विरोधातले जे जे काही षडयंत्र मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसून चालतात किंवा दिल्लीला, आता ते ल्युटन्स उरलेलं नाही पण दिल्लीला मंत्रालयामध्ये बसून चालतात, ते फक्त बंद करा. शेतकरी सक्षम आहे, तो स्वतःच्या पायावर तो उभं राहतच आहे, जगाला खाऊ घालतोच आहे, स्वतःची काळजी घेतो आहे, जगाची पण काळजी घेईल. शेती विरोधी धोरणं तात्काळ बंद करा, शेतकऱ्याचं आपोआप भलं होईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.